राज्यावर संकट, मान्सूनबाबत मोठी अपडेट. या तारखेला महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता. नक्की काय आहे संपूर्ण बातमी पाहूया. 15 जूनला राज्यात दाखल होणाऱ्या मान्सूनचा पत्ता नाही. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाकडून 20 जूनपर्यंत मुंबईसह राज्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र सध्याची स्थिती बघता राज्यात 29 जूनलाही मान्सून दाखल होण्याची शक्यता कमीच आहे. मान्सून सध्या स्थितीला अजूनही आहे तशा स्थितीत आहे. अफगाणिस्तानच्या दिशेने आलेल्या वाऱ्यामुळे मान्सूनला अडथळा निर्माण होतोय. मान्सून अरबी समुद्रात असून पुढे सरकत नाहीये. हीच परिस्थिती जर पुढील 3 ते 4 दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या मान्सूनची वाटचाल पाहत राज्यात मान्सून 20 जूनला देखील दाखल होण्याची शक्यता कमी आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला. एल निनो सक्रिय असल्यानं स्थिती अधिक गंभीर आहे. राज्यातील मान्सूनवर या एल निनोचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. जगभरातील हवामान तज्ज्ञांनी याबाबत मोठा इशारा दिलाय. राज्यात पेरण्या रखडल्यात. शेतकऱ्यांची पेरण्याची पूर्ण तयारी केली, मात्र पाऊस काही येण्याचं नाव घेत नाहीये. त्यामध्येच मान्सून पूर्णपणे राज्यात दाखल होत नाही तोपर्यंत पेरण्या न करण्याचं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलंय. मान्सूनची स्थिती पाहता यंदा पाणी टंचाईचं मोठं सावट आहे. शेतकरी चिंतेत आहेत. यासोबतच उष्णताही वाढताना दिसते. अनेक हवामान तज्ज्ञांकडून मोठे इशारे दिले जात आहेत, मात्र प्रत्यक्षात पाऊस काही पडण्याचं नाव घेत नाहीये. जर जून महिना जर कोरडा केला तर एक वेगळं मोठं संकट उभं राहू शकतं. शेतीच्या पाण्याची समस्या आहे. मान्सून राज्यात उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये 20 जूनला राज्यात मान्सून दाखल होणं आवश्यक आहे. जर मान्सून लांबणीवर पडला तर पेरणीचं संकट उभं राहू शकतं. सध्या अरबी समुद्रातील मान्सूनची स्थिती बघता 22 जून पर्यंत राज्यात पाऊस येण्याचा अंदाज काही हवामान तज्ज्ञांकडून वर्तवला जातोय. ही एक राज्याकरता मोठी धोक्याची घंटा आहे. देशातील काही राज्यात मान्सून सक्रिय झाल्याचं बघायला मिळतंय, मात्र राज्यात अजूनही मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे.